हॅलो, दिस इज अमिताभ बच्चन स्पीकिंग. व्हॉट इफ इट्स अ प्रँक कॉल? खूप पैसे देणार आहेत का? आम्ही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होतो. मला काही जगभरात मेसेज नव्हता स्प्रेड करायचा की लग्नविधी करू नका. आय एम नॉट अ फेमिनिस्ट. आय बिलीव्ह इन इक्वालिटी. नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर मुक्काम पोस्ट मनोरंजन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपला पहिला भाग आहे आणि पहिल्या भागाची सुरुवात आम्ही करतोय अप्सरेन. म्हणजे अप्सरा म्हणावं, हिरकणी म्हणावं, मोनिका म्हणावं, नेमकं काय म्हणावं ना याबद्दल कन्फ्युजन आहे. म्हणून मी असं करते ना, मी तिला सोनालीच म्हणते. तर आज आपल्या या पहिल्या भागात गप्पा मारूयात सोनाली कुलकर्णीशी. हाय सोनाली. हाय. सो हे 3 वर्ष आपण म्हणत होतो की आपण 3 वर्षांनी गप्पा मारतोय. येस. पण 3 वर्ष म्हणायचंय का एकच वर्ष? कारण मधली 2 वर्ष तर गाळली पाहिजे ना ती. वी ऑल होप दॅट दे नेव्हर एक्झिस्टेड. राईट. पण ते 2 वर्ष वी वर एक्झिस्टिंग. फॉर्च्युनेटली वी पास थ्रू दोज 2 years to be here today. फॉर्च्युनेटली आपण आहोत. बट यु नो, आय वॉज फॉलोइंग युअर सोशल मीडिया आणि इट वॉज सो इन्स्पिरेशनल. तू ज्या पद्धतीचे व्हिडिओज टाकत होतीस अबाउट युअर हेल्थ रुटीन आणि एव्हरीथिंग. सो व्हॉट केप्ट यू गोईंग यार? हे 2 वर्ष तू कसे घालवलेस? माझ्यासाठी आय वुड से पॅन्डेमिक वॉज अ ब्लेसिंग इन डिस्गाईज. कारण मी माझा जस्ट साखरपुडा झाला होता. इनफॅक्ट साखरपुडा दुबईमध्ये झाला 2 फेब्रुवारी 2020 आणि आम्ही सगळी फॅमिलीज, हिज पेरेंट्स, माय पेरेंट्स, वी काइंड ऑफ सेलिब्रेटेड. एक आठवडाभर आम्ही एकत्र दुबई फिरलो आणि परत आलो आणि तिकडे माझी आल्या माझी आई आजारी पडली होती. ओके. आय थिंक इट मस्ट हॅव बीन कोविड. कारण तोपर्यंत भारतात शिरकाव झाला नव्हता विषाणूंचा. पण आत्ता लुकिंग बॅक एट इट, तिचे जे काही सिम्पटम्स होते ते आय एम शुअर कोविडचेच होते. ते झाल्यानंतर आय केम हिअर. मी परत दुबईला गेले जस्ट फॉर अ वीक विथ अ केबिन बॅग. आणि आय एंडेड अप स्टेइंग फॉर 5 months. Oh God. On 1 month visa without having to pay extra. Okay. आणि केबिन बॅगवर. कारण मी गेले आणि दुसऱ्याच आठवड्यात 21 मार्चला लॉकडाऊन, जगभरात लॉकडाऊन अनाऊन्स झालं आणि मग काय सगळे विमानं बंद, ट्रॅव्हलिंग बंद, आपण सगळे आपापल्या घरात बंद. हो, बरोबर. सो इट केम आउट ऑफ नोवेअर. आणि त्या निमित्ताने मला कुणालबरोबर पहिल्यांदा एवढा वेळ एकत्र घालवायला मिळाला. आणि तेव्हा तर तो सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये राहत होता, ज्याची एवढीच खोली होती एक आणि एक छोटंसं किचन होतं. इमॅजिन. आणि एकही खिडकी उघडणारी नव्हती. ओ माय गॉड. आणि वी हॅड टू स्टे इन दॅट स्मॉल लिटल अपार्टमेंट. पण फॉर्च्युनेटली दुबईमध्ये 3च आठवड्यांचं लॉकडाऊन होतं. अच्छा. कारण तिथे खूप स्ट्रिक्ट रूल्स, खूप स्ट्रिक्ट सगळं डिसिप्लिन होतं आणि मोठे मोठे फाईन्स होते. सो लोक अशी ग्रोसरी घ्यायला पण तुम्ही 2 माणसं एकत्र जाऊ शकत नाही वगैरे, खूप स्ट्रिक्ट होतं. राईट. आणि दे स्टार्टेड वॅक्सिनेटिंग अर्ली. सो आफ्टर 3 weeks तिथे ऑलमोस्ट नॉर्मल्सीला आलं होतं सगळं. पण ते 3 आठवडे आम्ही बंद अपार्टमेंटमध्ये होतो. एकमेकांबरोबर पहिल्यांदाच इतका वेळ घालवला आणि आय थिंक वी कुड सर्व्हाइव्ह दोज 5 months विदाउट किलिंग इच अदर. सो लिटमस टेस्ट झालेली होती बेसिकली. आणि ती साखरपुड्यानंतर झाली होती, त्यामुळे 5 महिने मी तिथे असणं आई बाबांना पण फार खटकलं नाही. दे डिड नॉट हॅव अ चॉईस. कारण बरोबर, पर्याय अशी होती. नव्हता. पण या म्हणजे वेन वी स्टार्टेड गोईंग आउट तेव्हापासून कुणाचं म्हणणं होतं की वी नीड टू live together to understand that we can live together or not for the rest of our lives. Right. And I come up from a very middle class upbringing आणि खूप इकडचे सगळे विचार की नाही लिव्ह इन वगैरे तर काही शक्यच नाहीये. तुम्ही हॉलिडेजला वगैरे भेटताय हे खूप आहे, याच्यातच ठरवा काय. पण त्याची जी इच्छा होती ती इथे पूर्ण झाली. कारण ते 5 महिने आम्ही एकत्र होतो. आणि या आय थिंक भारतात काय चाललं आहे किंवा शूटिंग चालू आहे आणि परत जाऊन धावपळ करून येणं वगैरे असं हे आयुष्यभर राहणार आहे किंवा त्याच्या आधी होतं. पण ते 5 महिने आय वॉज देअर, काहीही इकडचा तिकडचा विचार न करता. आणि मला असं वाटतं की तो काळ आमच्या आयुष्यात आला पॅन्डेमिकमुळे. सो इन अ वे फॉर अस, लाईक आय सेड, की ते बून. येस. पण तुम्ही भेटलात कसे ग? वॉज इट अन अरेंज्ड मॅरेज? नॉट रिअली. आम्ही कॉमन फॅमिली फ्रेंड्सच्या थ्रू आमची ओळख झाली. फॅमिली नाहीये पण ते फ्रेंड्स झाले आणि मग फॅमिलीज एकत्र आल्या. असे काही फॅमिली फ्रेंड्स आहेत आणि त्यांच्या थ्रू आमचे फॅमिली पण नाही, आमची ओळख झाली. सो देन वी स्टार्टेड चॅटिंग. मग मी ती अँड ती या चित्रपटाच्या शूटिंगला जेव्हा UK ला गेले होते 2017 मध्ये, तेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो.
Okay. And we kind of, kept meeting and things happened. Oh, that's And so then cool. the families were involved. So it Okay. wasn't an arrange, but we waited for love to happen. Oh, that is so cool, yeah. Yes, That is it like wasn't love at first sight. I think both of us had grown past that love at first sight wala phase in our lives. Right. आणि आता we were both looking for stability and we were very sure की जर का आपण एकमेकांबरोबर काही काळ घालवल्यानंतर असं वाटलं तर लग्नच करू, नाहीतर आता वेळ नाहीये बाकीच्या हां. गोष्टी करत बसायला. सो Correct. वी वर व्हेरी क्लिअर अबाउट दॅट, बट वी वॉन्टेड थिंग्स टू हॅपन ऑर्गॅनिकली. कारण आम्ही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होतो. सो 1-2 महिन्यात जे एरवी कळू शकतं Right. ते आम्हाला 2 महिन्यात एकदा भेटतोय आम्ही. हां. यामुळे तो एक 2-2.5 वर्षांचा वेळ कुणालनी घेतला आणि देन थिंग्स हॅपन. सो जे आपल्या ह्याच्यात जे लग्न करा मग बघा आणि मग कांदे पोहे आणि ऑल दॅट हॅपन्स, त्याच्यातून दिस इज सच अ वेलकम चेंज. आणि आय थिंक पीपल हू आर लिसनिंग, द यंगस्टर्स हू आर इन दॅट फेज वेअर दे आर लुकिंग फॉर अ लाईफ पार्टनर, आय थिंक त्यांनी याच्यातून डेफिनेटली लेसन घेतला पाहिजे आणि दॅट इज द वे फॉरवर्ड असं माझं आय मत थिंक आहे. आता ती सगळी मनस्थिती लोकांची बदलत चालली आहे. पेरेंट्स आर ऑल्सो प्रिटी ओपन. कारण नंतर बघायचं आणि मग ते सगळं काय आता निस्तरत बसायचं पेक्षा वाय डोंट यू टेक युअर टाइम आत्ताच राईट. आणि देन डिसाईड फॉर युअर सेल्फ. आणि ऑल्सो आय थिंक व्हॅल्यूज जरी तेच, कॉमन ग्राउंड जरी तेच असलं तरी द वे पीपल लुक एट मॅरेज, द इन्स्टिट्यूशन हॅज चेंज्ड. या फॉर सम पीपल इट डझंट वर्क, इट्स फाईन. आणि आता आय थिंक we don't have to have those particular ideologies in our life की 25-28 मध्ये लग्न व्हायला पाहिजे, तिची मुलंच व्हायला पाहिजे, मग त्याच्यानंतर असं काही आता राहिलेलं नाही. करिअर्स पण बदललेली आहेत. ठराविक गोष्टी ज्या पूर्वी असायच्या, इट डझंट हॅव टू बी लाईक दॅट. आय थिंक एव्हरीबडी इज नाव वाईज इनफ टू चूज देअर ओन थिंग्स दॅट सूट देम. राईट. आणि इट कम्स फ्रॉम द पेरेंट्स ऑल्सो. ते पण आता बऱ्यापैकी ऍक्सेप्टिंग आहे for different career choices, for different relationship choices. And I think we are also in a phase जिथे आपल्याला स्वतःसाठी चूज करता आलं पाहिजे. राईट. आणि तेवढा वेळ आपण दिला पाहिजे. करेक्ट. आणि सोनाली, आय रिमेंबर लॉकडाऊनमध्येच एक देर वॉज अ व्हिडिओ दॅट हॅपन्ड ज्याच्यामध्ये यू रिप्रेझेंटेड द मराठी इंडस्ट्री. हाऊ वॉज दॅट एक्सपिरियन्स यार? इट वॉज क्रेझी. कारण आम्ही मला अजूनही आठवतं की त्या दिवशी मी ग्रॉसरी घ्यायला गेले होते खाली आणि कुणाल वॉज ॲट होम. आणि मी परत आले आणि आय हॅड लाईक रॅन्डम मिस्ड कॉल्स फ्रॉम अविनाश गोवारीकर, हू इज लाईक अ व्हेरी सेलिब्रेटेड फोटोग्राफर. बरोबर. आणि आय वॉज लाईक, व्हाय इज अविनाश गोवारीकर कॉलिंग मी आउट ऑफ नोवेअर? इतक्या दिवसांमध्ये आमचे सगळे फार रोज रेग्युलर टचमध्ये आम्ही नसतोच. आणि इट वॉज अ व्हॉट्सॲप कॉल, कारण दुबईमध्ये माझा लोकल नंबर तेव्हा नव्हता. I called him back and he's like, why are you on WhatsApp call? Where are you? I'm trying to reach you in India. तू कुठे आहेस? म्हणलं मी भारतात नाहीये. काय झालं? तू भारतात का नाहीयेस? म्हणलं आता नाहीये. काय झालं? He's like, Mr. Amitabh Bachchan is trying to connect with you and you're not in India. I was like, is that going to stop him from connecting with me? मी कुठेही असले तरी बोलू तर शकतो मी. काय झालं? He's like, I don't know, Mr. Bachchan wants to speak to you and he asked me for your number. आणि आता मी तू व्हॉट्सॲपवरती कसं मी त्यांना फोन करायला सांगू? म्हणलं okay, then I'll give you my husband's number. You can ask him to call me on that or I'll call him. What to do? Tell me. बरोबर. He's like, ठीक आहे मी नंबर देतो आणि he'll call you. Hopefully he'll call you. आणि हे काहीतरी 4-5 वाजता झालं आणि मग पुढे 2-3 तास काही फोनच नाही. अरे ही फोन का नाही करत आहे? आय केप्ट मेसेजिंग अविनाश की काय झालंय, त्यांना नाही बोलायचंय का? मी भारतात नाही म्हणून नाही बोलायचंय का? काय झालंय? मी करू का फोन? इज लाईक, वेट, हिल कॉल. युजली कॉल लेट इन द नाईट. कारण त्यांची ते निशाचर आहेत, ते रात्री वगैरे उशिरापर्यंत काम करतात. सो इज लाईक, बरं, ओके, ठीक आहे. सो आणि देन इट वॉज लाईक अराउंड 10:30 इन द नाईट अँड वी वर हॅव्हिंग डिनर. आणि तेव्हा इंडियात 12 वाजले होते. बरोबर. लाईक आता 10:30 म्हणजे 12 वाजून गेले तर आता तर काय फोन येणार आहे का नाही मला माहित नाही. आय वॉज लाईक रिली सल्किंग ऑलरेडी. अँड देन कुणाल्स फोन रिंग्स अँड ही पिक्स अप अँड इज लाईक, हॅलो, दिस इज अमिताभ बच्चन स्पीकिंग. आणि तो उठला चेअरवर. लाईक, आणि तो वी वर लिटरली हॅव्हिंग प्लेट्स इन अ हँड आणि त्याने प्लेट बाजूला ठेवून तो उठला, इज इट रिअली मिस्टर अमिताभ बच्चन? I said, yeah, he was supposed to call me. फोन दे. So मी फोन घेतला आणि पुढे स्पीकर मला ऐकायचंय. म्हणजे ओके, थांब. मग मी स्पीकरवर लावला आणि इट वॉज मिस्टर बच्चन्स व्हॉइस. आणि बोथ ऑफ अस फ्रिक्ड आउट. कारण ते असं वाटत होतं की आम्ही हॉट सीटवर बसलो आणि मिस्टर बच्चन आपल्याला प्रश्न विचारतात. तेवढा स्ट्रेस आणि प्रेशर आलं होतं की ओ माय गॉड, 1 कोटीचा प्रश्न आहे आणि आता काय आपण चुकीचं बोललो तर काय होणार? ओ माय गॉड, खूप धाकधूक. आणि ही स्पोक टू मी फॉर 15-20 मिनिट्स. ओह वाव. आय हॅव रेकॉर्डेड दॅट एंटायर कॉन्व्हर्सेशन. वंडरफुल. आणि त्यांनी मला विचारलं, असं सांगितलं की दिस इज अ प्लॅन की एंटायर इंडियन फिल्म इंडस्ट्री इज कमिंग टुगेदर टू हेल्प
डेली वेज वर्कर्स, हा जे आपले इंडस्ट्रीचे लोक आहेत, जे जे पर डे वरती ज्यांचा संसार किंवा पोट चालतं, बरोबर. त्या लोकांसाठी आम्ही फंड्स गोळा करतोय आणि अशासाठी एक शॉर्ट फिल्म करतो आहोत आम्ही. आणि ती शॉर्ट फिल्म अमुक अमुक चॅनलवर दाखवली जाईल, विच विल देन पे अस अँड दॅट मनी विल गो टू द सपोर्ट. वर्कर्स. So I was like, this is a very noble idea. And he explained how every brand came into it. वाव. And Okay. I was like, why is he explaining me? I mean, I don't need an explanation. It is Mr. Bachchan. If he's asking me to do something, I'll gladly do it. Right. But he explained every little thing to me, how that channel came on board, who are the actors. He's like, Mohanlal ji, Rajnikant ji, Yeah. Alia Bhatt, Ranbir Kapoor, Priyanka Chopra, himself. Everyone, yeah. And all these people are joining hands together. And he's like, I want you to represent Marathi film industry. आप करेंगी क्या? मतलब आप करेंगी का क्या? ये क्या सवाल है? मतलब why is Mr. I Bachchan know. asking? But he's so polite. Yeah. I mean, that tells you why he is what he is. की ते बरोबर. तुम्हाला इतक्या रिस्पेक्टफुली तुमच्याशी बोलतात, तुमची परवानगी घेतात, तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतात. ही एक्सप्लेन द स्टोरी लाइन ऑफ द फिल्म टू मी. आणि मग एवढं सगळं झाल्यानंतर ते म्हणाले की मग अभी आपको मैं मेल करता हूँ, आपको स्टोरी आएगी, फिर मैं डायरेक्टर को बोलूँगा आपसे कांटेक्ट करने के लिए, वो आपको एक्सप्लेन करेंगे और फिर आपको कैसे शूट करना है, आपको फ्रेम्स भेजी जाएंगी, राईट. घर पे ही बैठ के शूट करना है वगैरे. असं सगळं त्यांनी खूपच पोलाइटली अँड रिस्पेक्टफुली एक्सप्लेन केलं. अँड आय वॉज लाईक सो थ्रिल्ड. तो कॉल संपल्यानंतर बोथ ऑफ अस लुक्ड ॲट ईच अदर, लाईक व्हॉट इफ इट्स अ प्रँक कॉल. आय सेड, कुणाल मला नाही वाटत आहे हा प्रँक. म्हणलं कोणी पण काढू शकतो अमिताभ बच्चनचा आवाज, तुला काय माहिती. म्हणलं, राईट. हो खरंय तुझं. आय होप इट्स नॉट अ प्रँक कॉल. ते ती रात्रभर पण आम्ही दोघं अनश्युअरच होतो की डिड दिस रिअली हॅपन और इज इट Right. मिस्टर बच्चन कॉलिंग. नेक्स्ट डे जोपर्यंत त्यांचा मेल आला नाही तोपर्यंत आम्ही अनश्युअर होतो. मग मेल लिस्टमध्ये वेन वी सॉ रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा, रजनीकांत, मोहनलाल, सगळ्यांना. मामुटी, राईट. everyone was in that Marked. thread. Then I was like, now I don't think it is any prank happening. मग ऑफकोर्स शूट करून पाठवलं, मग ती फिल्म आली, तर ऑब्व्हियसली इट वॉजंट अ प्रँक. इट वॉज Right. लाईक वन ऑफ द मोस्ट अमेझिंग मोमेंट्स इन माय लाईफ और करियर टू हॅपन when somebody recognizes you to represent the film industry that has Exactly. made you what you are today. नाही, मी तेच म्हणणार होते की असं कधी वाटलं होतं का की तुझ्याकडे मराठी फिल्म इंडस्ट्रीचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून अमिताभ बच्चन इज लुकिंग ॲट यू. म्हणजे नाही, Isn't that स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. आणि आय थिंक Right. आय ऑलवेज बी थँकफुल, ग्रेटफुल टू द इंडस्ट्री. कारण मी या क्षेत्रात येऊन कधी काम करीन, म्हणजे अभिनय क्षेत्रात करीन हे मला माहिती होतं, ठरवलंच होतं मी. बरोबर. पण मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊन काम करू शकीन का, मला इंडस्ट्री ऍक्सेप्ट करेल का, मला लोक ऍक्सेप्ट करतील का, आणि आपण इतकं बरं काम करू शकू का की कोणाला तरी कधीतरी वाटेल की आपण याचं प्रतिनिधित्व करू शकू. राईट. हे खरंच अनबिलिव्हेबल आहे. अनदर इंटरेस्टिंग थिंग म्हणजे तू तुझं हे एक्सपिरियन्सेस सांगितलेस लॉकडाऊनचे, हे ते, नंतर तुझं लग्न झालं आणि यू द फर्स्ट ॲक्ट्रेस रादर भारतातलीच की जिचा लग्नाचा व्हिडिओ हा OTT-वर येतोय. सो हे कसं सुचलं की हे असं आपण करूया? ऍक्च्युली ते मला नव्हतं सुचलं. ओरिजिनली जेव्हा आम्ही ओरिजिनल डेटला लग्न करणार होतो, त्या साखरपुड्याच्या Right. एपिसोड नंतर जेव्हा तेव्हाच आम्ही बुकिंग केलं होतं. त्याच 2021 मध्ये करणार होतो, UK मध्ये करणार होतो. आमचं व्हेन्यू बुक झाला होता, बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या, तयारी झाली होती, चालू झाली होती. तेव्हाच मला एका झी मधल्याच एका क्रिएटिव्ह कॉन्टेंट मेकर, फ्रेंड / प्रोड्युसर, जे आपल्या कॉलिग्स, वन ऑफ द कॉलिग्सने Right. मला सांगितलं की अरे तू तिथे लग्न करतेस. म्हणलं हो. मी त्याला व्हेन्यू दाखवला ॲज अ फ्रेंड की हे बघ असं असं आहे. म्हणलं वाय डोंट यू सेल इट टू अस. सेल व्हॉट टू यू. तुझं वेडिंगचं सगळं आम्हाला सेल कर राईट्स आणि विल पुट इट ऑन झी और झी प्लॅटफॉर्म, समथिंग टू डू Right. विथ वन ऑफ दॅट प्लॅटफॉर्म्स. लाईक वाय वुड आय डू दॅट? वाय नॉट? आय मीन पीपल वुड बी इंटरेस्टेड टू नो की तुझं लग्न कसं होतंय. त्या सगळ्या आपण तू तर ते युट्यूबवर टाकशील किंवा तुझ्या सोशल मीडियावर टाकशील, बरोबर. फुकटमध्ये टाकशील, त्याच्यापेक्षा आम्हाला दे विल मेक अ शो आउट ऑफ इट. राईट. लेट मी थिंक अबाउट इट. बरोबर. आय स्पोक टू माय देन फियॉन्से आणि तो म्हणाला सॉरी मी खूप प्रायव्हेट पर्सन आहे, तुला माहिती, एकतर मी तुझ्याशी लग्न करतोय, हे माझ्या Right. आयुष्यातला सगळ्यात मोठा पब्लिक प्लॅटफॉर्मवरची गोष्ट आहे बरोबर. आणि आय कांट पुट आउट माय लाईफ ऑन अ पब्लिक प्लॅटफॉर्म. मला नाही वाटत आहे की प्लीज डोंट डू दिस. ओके फाईन, लेट्स नॉट डू इट. काय, आय एम नॉट फोर्सिंग यू, इट्स जस्ट समथिंग दॅट Came out. हॅज बीन ऑफर्ड टू मी. आणि ऑनेस्टली माझं पण अजून ओपिनियन ठरलं नाही की मला हे करायचंय की नाही. राईट. आणि द होल कॉन्व्हर्सेशन डाईड देअर इटसेल्फ.
त्याच्यानंतर मग हे सगळं पॅन्डेमिक झालं. मग आम्ही मंदिरात जाऊन लग्न केलं तिकडे, जिकडे आमचे आई बाबा पण नव्हते आले दुबईमध्ये. वी हॅड टू डू दॅट स्मॉल सेरेमनी इन कोविड. कारण आम्हाला शाश्वतीच नव्हती की पुढे लग्न होईल नाही होईल, काय होणार, सगळे एकत्र येतील का, जगबुडीच होणार आहे, काय होणार आहे, वी डोंट नो. सो वाय नॉट जस्ट डू दिस सिव्हिल सेरेमनी किंवा जे काही कोर्ट मॅरेज आहे ते करून टाकूयात. आता पुढे बघू, आयुष्यात आपल्याला संधी मिळाली तर सगळ्यांना गोळा करू आणि मग करू विधी, सेलिब्रेट करू. सो दॅट्स वाय वी डिड दॅट लिटल थिंग इन द हिंदू टेम्पलमध्ये करायला लागतं. बिकॉज UAE कोर्ट टू रेकग्नाइज यू ॲज अ कपल, त्यांना काही छोट्या बेसिक विधी लागतात. सो दॅट्स वाय वी वेंट टू अ टेम्पल आणि मग ते मंगळसूत्र वगैरे सगळं छोट्या जे काही गोष्टी होत्या त्या केल्या. आणि मग ऑन द ओनली प्रॉमिस दॅट आर पेरेंट्स वुड बी एबल टू अटेंड इफ ॲट ऑल इन द फ्युचर आम्ही रिच्युअल्स करू तर. राईट. सो ते सगळं झाल्यानंतर वेन लाईफ केम बॅक टू नॉर्मल, आम्हाला वाटलं की विधी करूयात आईबाबांसाठी, स्वतःसाठी. मला तर करायचं आयुष्यात लग्न, हे खूप महत्वाचं आहे बाबा. आणि इट्स नॉट अबाउट फॅन्सी स्टफ अबाउट इट, द ग्लॅमर दॅट कम्स विथ द वेडिंग रिच्युअल्स. इट्स अबाउट द रिच्युअल्स. म्हणजे मला पर्सनली त्या सगळ्या गोष्टींबद्दल नितांत आकर्षण किंवा आदर किंवा महत्व आहे त्या गोष्टींचं. बरोबर. सो आम्ही जेव्हा सेकंड टाइम हे करायचं ठरवलं तेव्हा प्लॅनेट मराठी अप्रोच की रँडमली मी डिस्कस करत होते अक्षय बरोबर, कारण आम्ही बरंच काम करतोय एकत्र. तमाशा लाईव्ह किंवा ताराराणी, आता छत्रपती ताराराणी आता मी त्यांच्याबरोबर करते किंवा अजून एक फिल्म करते. सो चर्चेंमधनं म्हणून अरे मी लग्न सोहळा करते, किती वेळा करणार आहेस, असं एक ते सगळ्यांचा पहिला प्रश्न असतो. मी नंतर ते विचारणारच की तू किती वेळा केलाय. एकदाच करणार आहे यार, मी विधी केल्या नाहीये प्लीज. ना ते तुमचे फोटो खूप व्हायरल झाले होते, एव्हरीबडी टूक इन्स्पिरेशन की असंच छोटं लग्न केलं पाहिजे. म्हणलं हे बघा, आम्ही कधीही काहीही इन्स्पिरेशनसाठी केलं नाही. आमच्यावर जी परिस्थिती आली ती आम्ही केली. मला काय जगभरात मेसेज नव्हता स्प्रेड करायचा की लग्न विधी करू नका, टू ईच इज ओन, बट आय वॉन्ट टू डू विधी यार, मला करायच्या आहेत. आणि तुम्हाला माहिती का, असं झीने एकदा ऑफर केलं होतं. म्हणलं व्हॉट इफ वी गिव्ह यू दॅट ऑफर. म्हणलं काय, यू सेल द राइट्स टू अस अँड विल मेक अ शो. आय वाज लाईक yeah, actually why not? Then I approached my husband again, now husband, की असं आहे. तर तो म्हणाला हा खूप पैसे देणार आहेत का. लग्न झालेलं होतं ना, 2 वर्षात हा माणूस बदललाय. आधी म्हणलं होतं मी प्रायव्हेट आहे, आता काय. तर ऍक्च्युली OTT प्लॅटफॉर्म वरती करायला हरकत नाही, बिकॉज यू नो इट्स स्टिल people still will have to take the effort to download the platform, probably pay for the subscription and then watch it. ते readily available असेल तर त्याची किंमत नसणार. So I said yeah fine, now both of us were on the same page आणि मग आम्ही ठरवलं की yes why not. आणि yes, बऱ्यापैकी पैसे कमवले. पण आय थिंक मोर दॅन एनिथिंग एल्स मला असं वाटतं की ओव्हर द पिरियड ऑफ टाइम्स माझं आयुष्य बऱ्यापैकी पब्लिक राहिलेलं आहे. मी कधी काही लपवलेलं नाहीये किंवा असं काही लपून छपून केलेलं नाहीये. तर मला असं वाटलं की ही एक अशी गोष्ट आहे जी मला माझ्या फॅन्सशी, शुभचिंतकांबरोबर शेअर करायला आवडेल. बरेच असे लोक आहेत, फॅन क्लबमधली लोक जी युजली माझ्या टचमध्ये असतात. ते कम फॉर माय बर्थडेज, आम्ही एकत्र सेलिब्रेट करतो. त्यांना मी जर लग्न सोहळ्यामध्ये इन्क्लूड करू शकले तर त्यांना किती आनंद होईल. सो वाय नॉट. सो त्या निमित्ताने मला असं वाटलं की मला एक संधी होती सगळ्यांना माझ्या लग्न सोहळ्याचा भाग करून घेण्याची. आणि येस, वेन पीपल सॉ इट दे ऑल्सो फेल्ट लाईक दे वर अ पार्ट ऑफ इट. सो आय थिंक समवेअर डाऊन द लाईन जो विचार होता तो पूर्णत्वाला आला. सो ऍक्च्युली मी तुला तेच विचारणार होतं की माझ्या वैयक्तिक आयुष्यामुळे पण मला हे माहितीये की तुम्ही जे ऍक्टर लोक असताना तुमच्यावर पहिला हक्क हा तुमच्या ऑडियन्सचा आणि फॅन्सचा असतो. ॲब्सोल्युटली राईट. सो ठीक आहे, पैसे आणि हे सगळं बाजूला ठेवूयात आपण, पण ह्याच्यामुळे ज्या पद्धतीने तुझे फॅन्स इन्क्लूड झाले तुझ्या आयुष्यामध्ये, दॅट इज अ मेजर थिंग. बट डोंट यू थिंक देर इज अ फ्लिप साईड टू इट. म्हणजे असं की ऑलरेडी बिकॉज ऑफ सोशल मीडिया तुमचं आयुष्य हे प्रत्येकाच्या हातात पोचलेलं आहे. तुम्ही काय करताय, काय बोलताय, लोक त्याच्यावर रिॲक्ट करतात, सगळं करतात. राईट. पण ह्याच्यामुळे इतकं पब्लिक आयुष्य जगताना स्ट्रेस येतो का ग खूप? ऑनेस्टली नाही येत. आता नाही येत ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, कारण इट्स बिकम अ पार्ट ऑफ युअर लाईफ. म्हणजे ते इट कम्स विथ द पॅकेज. आणि मला असं वाटतं की द मोमेंट तुम्ही ते ऍक्सेप्ट कराल तितक्या लवकर तुम्हाला होणारा त्रास किंवा स्ट्रेस कमी होतो. मला असं वाटतं की आयुष्यात कुठलीही गोष्ट ही ऍक्सेप्टन्सवर येऊन थांबते. राईट. आपल्याला जर एखादा त्रास आहे, आजार आहे, आपल्याबरोबर काही चुकीचं झालेलं आहे, वाईट परिस्थिती आली, द मोमेंट आपण ऍक्सेप्ट करतो ना की हे झालंय आपल्याबरोबर, त्या क्षणी त्रास संपतो, मेंटली संपतो. बिकॉज देन यू स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर हाऊ यू गोइंग टू डील विथ इट.
राईट. सो द मोमेंट यू ऍक्सेप्ट की हे होणार आहे, नाव द फॅक्ट की मी पब्लिक फिगर आहे, माझ्या प्रत्येक गोष्टीवर लोकांना बोलण्याचा अधिकार आहे, चांगलं वाईट जे काही असेल त्या क्षणी होणारा त्रास कमी होतो. सो ऍक्सेप्ट केलंय मी. आणि मला असंही वाटतं की आता लोकांनी काय बोलावं काय नाही हे आपल्या कंट्रोलमध्ये तर नाहीये. आपल्या कंट्रोलमध्ये काय की त्याच्यावरचा होणारा त्रास किती करून घ्यायचा. बरोबर. तर मग जे तुम्ही कंट्रोल करू शकता त्याचा विचार करा, जे तुम्ही कंट्रोल नाहीच करू शकत त्याचा विचार करून काय उपयोग आहे. तुझ्या आयुष्याबद्दल, जे तुझं खरं आयुष्य आहे लहानपणापासूनचं आतापर्यंतचं, याच्याबद्दल आम्हाला सांग ना. आय थिंक तू मेडिकलला ऍडमिशन घेतली होती. येस, 11वी-12वी सायन्स फर्ग्युसनमध्ये. फर्ग्युसनमध्ये. त्याच्या पुढे 12वी नंतर मग मी ठरवलं की हे काय, म्हणजे असं नाहीये की मला ते जमत नव्हतं, पण मला हे करायचं होतं. मला या क्षेत्रातही काम करायचं होतं, पण मला आय रिअलाइज की या दोन्ही गोष्टी आता बॅलन्स करणं खूप अवघड आहे. राईट. कारण तेव्हा कॉलेजमध्ये जाऊन प्रॅक्टिकल्स अटेंड करा, थिअरीज ह्या त्या, आणि मग संध्याकाळी जाऊन इव्हेंट करा आणि मग उशिरा. सो ते सगळं मॅनेज करतानाच माझ्या लक्षात आलं होतं की हे लॉंग टर्म मी करू शकेन असं मला वाटत नाही. आय नीड टू टेक अ डिसिजन. सो थँकफुली माय पेरेंट्स सपोर्टेड. बाबांचा खूप आग्रह होता की ठीक आहे, ओके, तुला मेडिकल फील्डमध्ये नाही जायचंय किंवा हे तू आता ठरवलं असलंस तरीही तुला हवं त्या क्षेत्रात निदान तू ग्रॅज्युएशन तरी करणं अपेक्षित आहे मला. त्या एका अटीवर ही अलाउड, कारण ही कम्स फ्रॉम आर्मी बॅकग्राऊंड आणि मला असं वाटतं की ते एक मध्यमवर्गीय अपब्रिंगिंग, आणि माझ्या आईचं, ती पण नोकरी करायची. सो त्याच्यामुळे कुठेतरी स्थैर्य होतं घरातच, पण ते स्थैर्य तुमच्या वैयक्तिक आयुष्यात पुढेही असणं खूप अपेक्षित होतं माझ्या आई वडिलांना. आणि मला असं वाटतं की त्यामुळे आज मी मेंटली, फायनान्शियली, इमोशनली खूप स्टेबल आहे. सो त्यांचं तेच म्हणणं होतं की तू पुढे जाऊन काहीही कर, ग्रॅज्युएशन कर, कारण पुढे आयुष्यात कोणावरही अवलंबून राहायची वेळ येऊ नये, ही अट होती. आणि दुसरी अट होती की आई बरोबर राहणार काय या क्षेत्रात काम करत असताना, कारण ओळख काहीच नाही, कोणीही गॉडफादर नाही. म्हणजे एवढं माहितीये की इथून आपल्याला अंधेरीहून दादरला पोहोचायचंय, पण ट्रेननी जायचंय, टॅक्सी करायची आहे, रिक्षानी जायचंय, कसं जायचंय, किती ट्रॅफिक लागणार आहे, आपल्याला किती खर्च होणार आहे, काय अनुभव येतील मध्ये, हे काहीच माहित नसताना तिथपर्यंत जायचं एवढं माहिती होतं. सो या प्रवासात आईसारखी एक कोणीतरी व्यक्ती असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. जी तुम्हाला भरकटू देणार नाही, तुमचा हात पकडेल, पळू देणार नाही, वाईट अनुभव येतील तर ती बरोबर असेल. आय वॉज टू यंग व्हेन आय स्टार्टेड. आय वॉज लिटरली 16-17. म्हणजे मी माझं पहिलं काम केलं तेव्हा मी 18 वर्षाची होते, जेव्हा बकुळा नामदेव केलं. गाढवाचं लग्नाच्या वेळेला तर मी 17 वर्षाची होते, किंवा त्याच्या आधी मी जी सिरियल केली तेव्हा लिटरली 16 इयर्स ओल्ड. मला काहीही येत नव्हतं, काहीही माहित नव्हतं कुठल्याही क्षेत्रातलं. सो अशा वेळेला मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यात असणारी लोक करिअर तर घडवतातच, पण माणूस म्हणून तुम्हाला घडवण्यात त्यांचा खूप मोठा इन्फ्लुअन्स असतो. सो माय डॅड मेड शुअर इफ ही कुडंट बी देअर विथ मी एव्हरीवेअर, ही मेड शुअर की आई प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी असेल. आणि ती आत्ताही असते माझ्या बरोबर बऱ्याचदा, पण नाव शी इज कॉन्फिडेंट की ही तिचं सांभाळू शकते, भरकटली तरी परत जागेवर येऊ शकते, सुकली तर तिचं तिला कळतंय, किंवा कामं कशी निवडायची, काय निवडायचं, काय नाही. सो आय थिंक ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. सो लाईक यू सेड की आता तुझ्या आईला पण हा कॉन्फिडन्स आलेला आहे की यू कॅन हँडल युअर सेल्फ, यू कॅन डू थिंग्स. सो मला आता तुला हे विचारायचं की ज्या वेळेला लेट्स से मे नॉट बी 3 years राईट, पण 7-8 वर्षांपूर्वी तू जेव्हा एखादा रोल निवडण्यासाठी जी तुझी प्रोसेस होती आणि आत्ताची प्रोसेस, याच्यामध्ये काय फरक आहे असं तुला वाटतं? खूप फरक आहे. मला असं वाटतं आधी वॉज सर्व्हायव्हल. म्हणजे खूप सोपं उदाहरण आहे की आपल्याला जेव्हा भूक लागते तेव्हा समोर जे काही वाढलेलं असतं आपण गपचूप मुकाट्याने खातो, जेवतो, आणि मग भूक मिटलेली असेल, पोट भरलेलं असेल, आणि मग खायची वेळ आली असेल तर मग आपण निवडतो, मग आता हे घेऊयात, ते घेऊयात, त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन ती रेसिपी ट्राय करूयात, ते डिश बघूयात. राईट. सो तसं आहे. ऑफकोर्स हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा आहे की आता प्रेक्षकांचं किंवा लोकांचंही आपल्याकडनं एक बेसिक म्हणणं आहे किंवा एक अपेक्षा आहे. सो त्या अपेक्षांवरती उभं राहणं, पुरेपूर उभं राहणं, खरं उतरणं, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे आता मी अशा पद्धतीने बघते की एकतर समोरचं काम जे आहे ते मला किती आवडतंय ऐकायला. राईट. ते जर मला ऐकायला आवडत असेल तर मला ते निश्चितच बघायलाही आवडेल. बरोबर. मग नुसतं बघायला आवडेल का त्याचा आपण भाग व्हायला आपल्याला किती ते एक्साइट करतंय. मग ते जर एक्साइट करत असेल तर मग तो जो भाग आहे त्या गोष्टीमधला
ते आपण आधी केलंय का, किंवा तसं काही आपण केलंय का, त्यात ते आपल्याला चॅलेंज करतंय का, कॅन आय सी माय सेल्फ इन इट. इफ आय कॅन सी माय सेल्फ इझिली इन इट, देन व्हॉट्स द फन. इफ आय डोंट सी माय सेल्फ ॲज छत्रपती ताराराणी, देन इट इज इवन मोर चॅलेंजिंग फॉर मी टू पोर्ट्रे द कॅरेक्टर. माझी प्रवृत्तीच आहे ती लहानपणापासून, की मला सांगितलं नाही हे तुला नाही जमणार आहे, हे तुला येणारच नाहीये, किंवा हे तुला येत नाहीये, तर मग ओके, आता मग ते मला कसं येत नाहीये हे दाखवलंच पाहिजे. नॉट जस्ट दुनियेला दाखवलं पाहिजे, पण हे स्वतःला पण हे कसं काय येत आणि का हे मला का नाही येणार आहे, हे मला यायलाच हवंय, राईट. असा माझा नेहमी ॲटिट्यूड राहिलेला आहे. सो आय ऑलवेज फील की हे जर का मला इझिली जमणार नसेल, तर हे मला करताना फार मजा येणार आहे. मी खूप लवकर मोनॉटनीमध्ये बोर होणारी व्यक्ती आहे. राईट. मला जर 4 दिवस सेम बोलायला सांगितलं तर मी कंटाळू शकते. ऐक हा, त्यामुळे मी 9 ते 5 वाला जॉब नाही करू शकत, Right. किंवा मी डेली सोप नाही करू शकत. सो मग जर समोरची गोष्ट मला खूप एक्साइट करत असेल, मला भीती वाटत असेल की हे कदाचित आपल्याला जमणार नाही, तर मात्र मग मी नक्कीच करते. आणि मग या तर झाल्या चूज करण्यामागची क्रिएटिव्ह गोष्ट. बरोबर. अपार्ट फ्रॉम दॅट, व्यावसायिक दृष्टी मी एखादं केलेलं काम हे लोकांपर्यंत कसं पोहोचणार आहे हे सुद्धा मी बघते. कारण आपण एवढी मेहनत करणार आणि मग ते मीच स्वतः टीव्हीवर आयुष्यभर बघायचं, तर दॅट इज नॉट माय एम. ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचणंही गरजेचं आहे. सो देन कम्स की हे कोण मेकर्स आहेत, कुठलं प्लॅटफॉर्म आहे, कशा पद्धतीने हे लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत. सो ऑल दीज थिंग्स मॅटर. मला हे सांग की मी जे मगाशी म्हणाले की तू प्रायव्हेट लाईफमध्ये यू आर व्हेरी डिफरंट, यू हॅव युअर प्रायोरिटीज, आणि हे तुला काय वाटतं की बायकांकडे जो बघण्याचा ॲटिट्यूड आहे, हाऊ हॅज युअर एक्सपिरियन्स बीन अँड हाऊ डू यू थिंक इट हॅज इव्हॉल्व्ड? आपल्याकडे ना आधीपासूनच इट्स नॉट जस्ट फॉर कमिंग फ्रॉम अ मॅन बट ऑल्सो फ्रॉम अ वुमन, काही ठराविक पॅरामीटर्स आहेत. सावळी, एकदम साधारण दिसणारी मुलगी खूप उत्तम ऍक्ट्रेस असेल, पण जर का सुंदर ग्लॅमरस दिसणारी मुलगी असेल तर डोकं हिचं कमी असणार, हेही ठरलेलं आहे. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू ब्रेक हे जे काही ठरलेलं आहे आणि देन मेक पीपल लुक बियॉन्ड दॅट. सो वेन आय स्टार्टेड आउट, मी तर बकुळा नामदेव घोटाळे नावाची फिल्म केली होती, ज्याच्यात मी सावळी ग्रामीण भागातली अतिशय नॉन ग्लॅमरस भूमिका केली होती, जिला मला बेस्ट ॲक्ट्रेसचे अवॉर्ड्स मिळाले, त्या वर्षीचे सगळे अवॉर्ड्स मिळाले. बरोबर. आणि व्हेरी सून पीपल फॉरगॉट अबाउट इट, कारण ती कमर्शियली नटरंग इतकी पॉप्युलर नव्हती झाली. राईट. एव्हरीबडी नोटीस मी, अरे ही कोण आहे सोनाली कुलकर्णी, दुसरी जी पुरस्कार घेते, अच्छा ही नवीन मुलगी आली, अच्छा हिचंही नाव सोनाली कुलकर्णी, ओके बरं. मग पुढच्या 2 वर्षात लोक विसरले. मग नटरंग आला, ज्याच्यात मी अशी एकदम ग्लॅमरस आणि कमाल सुंदर प्रेझेंट केलेली, लावणी नाचणारी अशी मुलगी होते. आणि मग लोकांना वाटलं ही तर नाचतेच फक्त, ती फक्त सुंदर दिसते, नाचते. अरे पण 2 वर्षापूर्वी जेव्हा मी अभिनयाचे पुरस्कार घेतले होते तेव्हा तुम्ही नोटीस नव्हतं केलं मला. आणि नटरंगानंतर उलटं झालं की लोक विसरले की ही अभिनेत्री पण आहे. आणि देन द न्यू जर्नी वॉज टू मेक पीपल रिअलाइज की ही फक्त एक सुंदर दिसणारी, चांगली नाचणारी मुलगी नाहीये, तर ही बरं कामही करू शकते. सो द स्ट्रगल वॉज टू प्रूव्ह बियॉन्ड लुक्स. हिरोईन ही अशी दिसली पाहिजे, शी शुड लुक, ती अशी अट्रॅक्टिव्ह दिसली पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. याच्यामागे खूप मोठं आर्थिक गणित पण आहे. आता तू प्रोड्युसर झालेली आहेस, आणि ज्या वेळेला आपण प्रोड्युसर होतो त्यावेळेला ती आर्थिक गणितं पण आपल्याला डोक्यात घ्यावी लागतात. सो जेव्हा तू फिल्म प्रोड्यूस केलीस तेव्हा डिड इट चेंज युअर ओपिनियन अ बिट? अजून फिल्म माझी फ्लोअरवर जायची आहे. हाकामारीचे राईट्स आम्ही घेऊन ठेवले. तमाशा लाईव्ह आय केम ऑन बोर्ड ॲज अ प्रेझेंटर. कारण मी ती फिल्म केली आणि आय रिअलाइज की हा खूप महत्वाचा विषय आहे. आय एम व्हेरी प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म, आणि ही मला लोकांपर्यंत वेगळ्या पद्धतीने आणायला आवडेल. नॉट जस्ट अन ऍक्टर. ऍक्टिंग करत असताना, फिल्म बनवत असताना आय वॉज जस्ट देअर ॲज अ पार्ट ऑफ द कास्ट, पण बघितल्यानंतर मी ठरवलं की मला ह्याच्यात आणखी कॉन्ट्रीब्यूट करायला आवडेल बियॉन्ड अन ऍक्टर. ओके. पण हॅव्हिंग सेड दॅट, जेव्हा मी माझं काम सुरू करीन चित्रपटाचं, मला असं वाटतं की त्या गोष्टीपेक्षा महत्वाचं काही नाहीये. म्हणजे आता जी मी फिल्म करते ती लहान मुलांची फिल्म आहे. त्याच्यात मी अशी खूप हॉट डिक्शनरी ऍक्ट्रेस घेऊन कमर्शियल गणितांसाठी फिल्मची गोष्ट नाही ना खराब करू शकत. सो आय हॅव टू स्टे ट्रू टू द फिल्म, द सब्जेक्ट, द स्टोरी, द स्क्रिप्ट. राईट. मग त्याला मार्केट करत असताना त्याचे व्यावसायिक गणितं काय आहेत ती शोधून मग ती तशी मार्केट करायची. पण आय थिंक ॲट एव्हरी स्टेज ऑफ द फिल्म यू हॅव टू बी ट्रू टू द फिल्म. कमिंग टू ऑनेस्टी, राईट? सो ऑनेस्टीबद्दल बोलताना, गोईंग बॅक टू युअर रिलेशनशिप ॲक्च्युली, की व्हॉट आर युअर रिलेशनशिप गोल्स? म्हणजे
कसं असावं आपलं लग्न किंवा आपला संसार असं तुला वाटतं? आत्ता जसं आहे म्हणजे फ्लुइड बेसिकली. फ्लुइडिटी हॅज कम विथ सिच्युएशन. मला असं वाटतं की ॲज अ ह्युमन बिईंग इतक्या वर्षांमध्ये मी एक गोष्ट शिकलीये की परिस्थितीपेक्षा मोठं कोणी नाहीये या जगात. द सिच्युएशन मेक्स यू डू थिंग्स. राईट. मी खूप कॉन्फिडेंटली और विदाउट एनी गिल्ट ही सांगते की मी आज जशी आहे मी तशी उद्या नसणार आहे. इवन इन माय रिलेशनशिप्स आय वुड रादर बी बेटर और वर्स. आय डोंट नो. इट डिपेंड्स ऑन द सिच्युएशन दॅट अरायझेस. परिस्थिती तुम्हाला घडवत असते. अर्थात काही गोष्टी असतात तुमच्या कंट्रोलमध्ये, त्याही तुम्ही तुमचं विजडम, तुमचा अनुभव या सगळ्या गोष्टी तुम्हाला मदत करत असतात त्या परिस्थितीशी झुंजत असताना किंवा त्या परिस्थितीमधनं जात असताना. पण ॲट द सेम टाइम आय फील वेळ आणि परिस्थिती तुम्हाला घडवत जाते. राईट. रिलेशनशिप ऑल्सो इव्हॉल्व्स. मला कायम असं वाटायचं की आय नीड अ पार्टनर हू रिस्पेक्ट्स मी फॉर माय प्रोफेशन अँड जर्नी. आय कॅन नेव्हर बी विथ समवन लाईक दॅट को-स्टार. राईट. ज्याला मला रोज घरी येऊन हे प्रूव्ह करावं लागत असणार आहे की ऐक ना, मी सगळं ना कुठल्याही गोष्टी कॉम्प्रोमाइज न करता हे सगळं केलंय. माझी इंटिग्रिटीवरती प्रश्न निर्माण करणारा पार्टनर असण्यापेक्षा पार्टनर नसलेला बरा. आय एम सो ग्लॅड की मला असा पार्टनर सापडला जो की माझ्या इंटिग्रिटीवर कधीच प्रश्न निर्माण करत नाही. राईट. ही रिस्पेक्ट्स माय करिअर, ही रिस्पेक्ट्स माय स्ट्रगल्स, ही रिस्पेक्ट्स माय जर्नी, ही रिस्पेक्ट्स द फॅक्ट दॅट उद्या जर मला असं वाटलं की मला हे नाही यातलं काही करायचं तर त्याला काहीही प्रॉब्लेम नाहीये. ॲट द सेम टाइम ही इज नॉट इन माय लाईफ बिकॉज ऑफ व्हॉट आय एम. ही डिड नॉट इवन नो मी. जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा तो म्हणाला, व्हॉट इज युअर पॉप्युलर सॉन्ग? अप्सरा आली. इज इट लाईक मोहम्मद अली? नाही, हे नाव नाहीये, हे नाव नाहीये. पण दॅट्स इज ह्युमर ऑफकोर्स. पण या म्हणजे ही डिड नॉट नो मी ॲट ऑल. सो ही इज नॉट इन ऑ ऑफ मी. ही इज इन लव्ह विथ मी. At the same time, he respects me for the human being that I am. So मला असं वाटतं की that is what I had always wanted in a relationship. आणि त्याला स्वयंपाक करता येतो. Oh wow. That is very important. You are blessed. So yeah, this is the ideal marriage. You guys, तुम्ही फिरता पण भरपूर ना? म्हणजे आय थिंक मी मालदीव्सचे फोटोज पाहिले, मग तू फ्रेंड्सच्या सेटवर गेली होतीस, ते फोटोज पाहिले. हाऊ वॉज दॅट? टेल अस अबाउट दॅट. इट्स क्रेझी. एकतर काय आहे की हे जे काय विधींचं जेव्हा झालं परत की विधिवत लग्न करूया, कुणालाच लाईक लिसन वी आर मॅरिड नाव, मला काही इंटरेस्ट नाही हे सगळं करण्यात. आय सेड मला आहे, मला करायचंय, तुझ्या फॅमिलीला करायचंय, माझ्या फॅमिलीला करायचंय. इज लाईक लिसन, आर वी गोइंग ऑन वन मोर हनीमून? तर मी हे सगळं करायला तयार आहे. अदरवाईज मला काही इंटरेस्ट नाहीये. सो आय हॅड टू लिटरली गिव्ह हिम दॅट गाजर की हो आपण फिरायला जाणार आहोत, ते तू ठरव. कॅन यू बिलीव्ह, लग्नाचा संपूर्ण खर्च मी केला आहे. याच्यात त्याचं 0 कॉन्ट्रीब्युशन आहे, मनी वाईज पण आणि क्रिएटिव्हली पण. आणि त्याला काहीही, तो व्हेन्यू बघायला आला नव्हता, कपडे काय, जेवण फक्त त्यांनी बघितलं कारण दॅट इज हिज फोर्टे. बाकी त्याला काही इंटरेस्ट नव्हता. तो म्हणाला की अच्छा तू किती पैसे खर्च करते लग्नात? ओके, एवढ्या पैशांमध्ये मी हनीमूनची ट्रिप प्लॅन करतो. ओके, युअर लुकआउट. आणि आय डिड नॉट नो आम्ही कुठे चाललोय, काय करतोय, काय नाही. त्या एका गोष्टीसाठी त्यांनी हे सगळं करायला हो म्हटलं होतं. अँड वी वेंट टू कॅनकून, मेक्सिको. आणि दॅट वॉज हिज प्लॅन. सो बेसिकली त्याला फिरायला इतकं आवडतं, मलाही आवडतं, पण त्याला जास्त आवडतं. फॉर दॅट मॅटर आय थिंक दोज आर द कॉमन इंटरेस्ट दॅट वी हॅव. आणि आमचा एक पॅक्ट आहे की त्याच्या वाढदिवसाला जगात कुठेही असू तरी वी हॅव टू बी टुगेदर एक्सप्लोरिंग अ न्यू कंट्री. एव्हरी बर्थडे. आणि आत्ताच आम्हाला 5 वर्ष झाली आहेत एकत्र असून, आणि वी हॅव सीन 5 डिफरंट कंट्रीज. दॅट इज सो ऑसम. येस, आणि वी आर गोइंग टू कंटिन्यू दॅट पॅक्ट फॉर द रेस्ट ऑफ आवर लाईफ टिल वी कॅन. आणि वी आर प्रिव्हिलेज्ड की आम्ही ते करू शकतो. खूप लोक मला विचारतात की मग तो काय दुबईतला शेख आहे का की तुझ्या लग्न केलं? तो नाहीये दुबईचा शेख, तोही माझ्यासारखाच मिडल क्लास फॅमिलीतनं येतो. आम्ही सेम वयाचे आहोत, तो माझ्यापेक्षा लहान नाहीये. वी आर बॉर्न इन द सेम इयर आणि ऑलमोस्ट आम्ही सेम पैसे कमवतो. त्याची इन्कम माझी इन्कम सेम आहे. मी पैसे बघून लग्न केलेलं नाहीये. ऑल्सो आम्ही सेम खर्च करतो. त्यांनी त्याचा खर्च करावा, मी माझा खर्च करणार. अजूनही आमचे अकाउंट्स एक नाहीयेत किंवा तो माझ्यावर अवलंबून नाहीये, मी त्याच्यावर अवलंबून नाहीये कुठल्याही बाबतीत. दिस आय थिंक वी वर्क, वी बिलीव्ह इन इक्वालिटी इन द मॅरेज ऑर अदरवाईज ऑल्सो.
जे काही बाकीचे गैरसमज असतील होपफुली अजून एक लोकांचे. गैरसमज आहे हा की तो मराठी नाहीये. अरे तो बेनोडेकर आहे. आता हे बेनोडेकर आडनाव हा मला कोणीतरी विचारलं होतं, मराठी मुलगा नाही सापडला का? आय थिंक इट वॉज ऑन युअर सोशल हो मीडिया, यार, समबडी हॅड म्हणलं ना, मला कमेंटेड. गंमत वाटते कधी कधी लोकांची. लोक ना फोटो बघतात आणि कॅप्शन बघत नाही, काही बघत नाही. देर इज अर्जन्सी टू रिॲक्ट अँड कमेंट. काय जाणार आहे, वाचा आधी काय लिहिलंय. सो आय थिंक समटाईम सोशल मीडिया इज सो फनी की लोकांना घाई आहे, घाई. आम्ही आधी बोलणार. चुकीचं असेल, वाईट असेल, बरोबर असेल, ते महत्वाचं नाहीये. आम्हाला बोलायचंय. एमर्जन्सी टू रिॲक्ट इज द बिगेस्ट फिअर ऑन सोशल मीडिया राईट नाऊ. राईट. पण मला सांग की पहिली अशी अभिनेत्री असशील की जी तुझ्या डर्मेटॉलॉजिस्टच्या ट्रिपचा पण तू व्हिडिओ सोशल मीडियावर टाकलेलास. कसं स्वतःला मोटिवेट करतेस ग हे इतकं ओपनली आणि इतकं ऑनेस्टली सगळं शेअर करायला? कारण कसंही असलं तरी प्रत्येकाला ते कुठेतरी तो हेजिटन्स असतो की अरे हे मी पब्लिकमध्ये सांगू का नको सांगू. हाऊ डू यू मोटिवेट युअर सेल्फ टू डू दिस? आय थिंक आता इट्स ऑल अबाउट रिअलिझम. म्हणजे लोकांना ऑनेस्टी आवडते. मग तुम्ही चूक जरी केली असेल तरी मोठ्या मनाने येऊन सांगितलं तर लोक तुमच्या चुकाही पदरात घ्यायला तयार असतात. ऑल्सो आय रिअलाइज की बिकॉज ऑफ सोशल मीडिया आमचं सगळं आयुष्य तर आहेच आहे, आता पब्लिक आहेच आहे. ड्युरिंग लॉकडाऊन मी ह्या सगळ्या गोष्टी बोलायला सुरुवात केली, कारण तोपर्यंत ती वेळही आली नव्हती आणि बाकीचं काय 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 चालू होतं. देयर वॉज नो टाइम टू रिफ्लेक्ट अपॉन थिंग्स. सो लॉकडाऊनमध्ये लोक घरी बसून वेगवेगळ्या गोष्टी करत होते. पीपल वर रिफ्लेक्टिंग ऑन लाईफ, पीपल वर टॉकिंग अबाउट लाईफ. आयुष्यावर लोकांना बोलायला वेळ होता आणि एव्हरीबडी वॉज लुकिंग फॉर इन्स्पिरेशन, जिथून मिळेल तिथून. ड्युरिंग दॅट टाइम मला असं वाटलं की आयुष्यात असं बरंच काही घडलंय माझ्या, ज्याच्याबद्दल गैरसमज बरंच काही आहे, जे की मी तोपर्यंत कधीही बोलायला गेले नव्हते. बरोबर. म्हणजे जेव्हा सगळ्या त्या कॉन्ट्रोवर्सी झाल्या तेव्हा मला बऱ्याचदा मीडियाने विचारलेलं आहे, येऊन प्रेस कॉन्फरन्स करा, तुमचं स्पष्टीकरण द्या. स्पष्टीकरणाबद्दल माझा एक इश्यू होता की मी काही केलंच नाही तर मी का स्पष्टीकरण देऊ. राईट. सो आय हॅव ऑलवेज मेंटेन दॅट स्टँड की मी जर काहीच केलं नाही तर मी का प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगू की मी काही केलंच नाहीये. बरोबर. इट डझंट मेक सेन्स टू मी. सो तोपर्यंत मी ठीक आहे, आज ना उद्या खरं बाहेर येईल तेव्हा लोकांना कळेल. इट्स व्हेरी आयरॉनिकल की मी माझ्या करिअरमध्ये माझ्या दिसण्यावरनं मी खूप चांगली दिसते हॅज बीन अ हर्डल ऑन मी. पण आता नंतर त्या दिसण्यामुळे मी कामं गमावली सुद्धा आहेत. सो ही आयरॉनिकल गोष्ट लोकांना कदाचित खरी वाटणार नाही, पण लेट मी टॉक अबाउट इट. सो आय लिटरली म्हणजे माझं एका चित्रपटाचं सायनिंग झालं होतं, कॉस्ट्युम्स झाले होते, वर्कशॉप झालं होतं. आता नेक्स्ट वीक शूटिंग आहे आणि आता लुक टेस्ट करूया. सो लुक टेस्टसाठी गेले होते मी. लुक टेस्ट म्हणजे मी कशी दिसते नाही तर मी त्या कॅरेक्टरमध्ये कशी दिसते, त्या कपड्यांमध्ये आणि त्या केस बीस करून, त्याच्यासाठी मी गेले आणि आय हॅड अ लॉट ऑफ ॲक्ने ऑन माय फेस दॅट टाइम. आणि ते बघितलं आमच्या दिग्दर्शकांनी आणि आमच्या कॅमेरामॅननी आणि ते तर झालं लुक टेस्ट. बट आय कुड सी ऑन देअर फेसेस की ते सगळे आता असे होते की आता काय. लुक टेस्ट नंतर मला दुसऱ्या दिवशी फोन आला की सॉरी, वी आर नॉट कास्टिंग यू एनीमोर आणि आम्ही कास्टिंग बदलतो आहोत. काय झालं? नो, वी डोंट वॉन्ट टू डील विथ युअर स्किन इश्यूज राईट नाव. आणि मला काढलं चित्रपट. इट्स अ हिंदी फिल्म आणि मला ती फिल्म सोडावी लागली आणि आय हॅड नो चॉईस. सो असंही माझ्या आयुष्यात घडलंय की त्या दिसण्यामुळे मला कामं मिळाली नाहीयेत किंवा ती मिळालेली कामं माझ्याकडनं गेली आहेत. सो आय वॉज लाईक माझ्यासारख्या ते अशा किती मुली आहेत ज्यांना बेसिक इश्यूज असतील. अँड नाव दॅट आय हॅव ओव्हरकम एव्हरीथिंग, आय वॉन्ट टू टेल पीपल की इफ यू आर ऑल्सो फेसिंग इट, इट्स ओके. इट्स अ फेज. ते संपू शकतं. इट्स फाईन. इट्स नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड. इट्स नॉट द एंड ऑफ युअर करिअर. जस्ट बिलीव्ह इन युअर सेल्फ. कीप डुईंग इट. एका पॉईंट नंतर असं काहीतरी करा की तुमच्या दिसण्याकडे बघणारच नाहीत लोक. सो दॅट्स वाय आय स्पोक अबाउट इट. आणि ट्रस्ट मी जेव्हा माझा अनफिल्टर्ड ॲक्च्युअल फोटो टाकला होता सोशल मीडियावर, त्याला जो रिस्पॉन्स आला किंवा मी नंतर मग माझं सगळं जर्नी लोकांसमोर मांडली की मी या डर्मॅटकडे जाते आणि हेही ट्रीटमेंट्स करते आणि याचा आता मला असा फायदा झाला आहे. त्याच्यानंतर तिच्याकडे येणारी लोक म्हणजे येस, हर बिझनेस बूम, दॅट्स अ डिफरंट स्टोरी. पण अशी किती लोक आहेत ज्यांना असं वाटलं की त्यांना क्युअरच नाहीये किंवा त्यांनी आता पुढे आयुष्यात काय करावं, जेव्हा त्यांना रस्तेच कुठले दिसत नव्हते. दे फाउंड सम इन्स्पिरेशन. आय थिंक हाच हेतू होता की वी ऑल हॅव आवर इश्यूज. प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम्स असतात, पण त्याचं सोल्युशनही सापडतं इफ यू लुक फॉर इट. आय एम शुअर बऱ्याच मुलांनी इन्स्पिरेशन्स घेतल्या असतील आणि दॅट इज लाईक रिअली 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 कूल. आता सोनाली, आम्ही ना आमच्या सोशल मीडियावर टाकलं होतं की आम्ही सोनालीशी गप्पा मारणार आहोत. ओके. आणि त्याच्यातले 2 प्रश्न
मी तुला विचारणार आहे. लोक विचारतात कारण Okay. पब्लिक विचारते. ओके. पब्लिक विचारतंय की आता सोनाली आपल्या नवऱ्याला पण ऍक्टिंग करायला लावणार का? मला नाही वाटत आहे कुणाला ऍक्टिंग बिक्टिंग करायची. कधीतरी मला म्हणतो यू थिंक आय कॅन ऍक्ट. कधी चांगला दिसला, कधी फोटो बिटो चांगला तर मला म्हणतो कॅन आय ऍक्ट, पण नो. पण फॉर्च्युनेटली हा मुद्दा मला नाही फार विचारला जात. एक तर की मी लग्नानंतर काम करणार आहे का, कारण मी करतेच आहे हे दिसतंच आहे लोकांना. आणि नवऱ्याबरोबरच फक्त काम करणार का, नाही तर मी माझी कामं येत आहेत. सो आय डोंट थिंक सो. बट अबाउट कुणाल माझं काही म्हणणं नाहीये, पण काही वर्षांनी त्याचं म्हणणं असेल तर मला माहित नाही. आय डोंट नो. आणि दुसरा प्रश्न, आय एम शुअर दिस इज सम काकू हू मस्ट हॅव सेंड दिस क्वेश्चन, की आता गुड न्यूज कधी? अरे देवा, काय ना प्रश्नावली संपतच नाही. कधी लग्न कधी, मग गुड न्यूज कधी. अजून माझ्या सासूबाईंनी पण हा प्रश्न विचारला नाहीये, त्यामुळे तुम्ही थांबा जरा. ओके, थांबले, नो प्रॉब्लेम. सो आता इफ यू रिमेंबर मागच्या वेळेला पण आपण एक रॅपिड फायर खेळलो होतो. Yes. ह्या वेळेचा जास्त फन आहे. शुअर, लेट्स गो फॉर इट. ओके, तुझं फेवरेट शॉपिंग डेस्टिनेशन? लंडन. फेवरेट फूड जॉईंट? आईचं किचन. ओ, फेवरेट फूड? ओ गॉड, मी अजिबात फूडी नाहीये, पण एक गोष्ट मला दही खूप आवडतं. ओके. सो योगर्ट, लाईक द फ्लेवर्ड योगर्ट. ओके. आता तुझं लग्न झालं, त्याच्यात तू पूर्ण नटलेली होतीस. सो ज्या बायकांचे जे ज्वेलरी आयटम्स आहेत त्याच्यातले तुझे टॉप 3 फेवरेट ज्वेलरी नथ. आयटम्स? नथीबद्दल मला विशेष आकर्षण, प्रेम आहे आणि आय लव्ह टू ट्राय डिफरंट टाइप्स ऑफ नथ. अँकलेट्स, मला Okay. पायात काहीतरी इंटरेस्टिंग घालायला आवडतं. आणि काय रिंग, ओके. डायमंड्स. डायमंड्स. ओ, कूल 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 कूल. तुझा फेवरेट स्पोर्ट? गॉल्फ खूप चांगलं येत नाही मला. हा. मी आता कुणाल बरोबर दुबईत जेव्हा जाते तेव्हा मी गो फॉर टॉप गोल्फ आणि काय 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 तो ही प्लेज एव्हरी स्पोर्ट ओके. आणि तो मला शिकवतो. हा. आणि मग मला वी आर व्हेरी कॉम्पिटेटिव्ह. आमच्यात खूप चुरस असते कायम. आणि आता रिसेंटली मी त्याच्याबरोबर ते खेळले होते म्हणून मला येतं म्हणून नाही, ओके ओके. बेसिक येतं. अ कॅरेक्टर जे तुला करायचं आहे, म्हणजे कोणी जर मला असं कॅरेक्टर ऑफर केलं ना, हे कॅरेक्टर तर मी कधीच नाही म्हणणार नाही असं, म्हणजे कसं मी तशी स्क्रिप्ट लिहून आणते तुझ्याकडे. मला एक फुल ऑन ऍक्शन फिल्म करायची आणि मॉडर्न ऍक्शन, समथिंग लाईक किल बिल, यु नो, काहीतरी असं युनिफॉर्म घालून असं फुल ऑन ऍक्शन करायचं. ओके. अ डिरेक्टर यू वॉन्ट टू वर्क विथ? राजकुमार हिरानी. दॅट्स अ गोल. अ को ऍक्टर ज्याच्या बरोबर तुला पेअर मध्ये काम करायचंच आहे? आय थिंक रणबीर कपूर इज अ ब्रिलियंट ऍक्टर. सो या, वाय नॉट. ओके. तुझं फेवरेट फेस्टिवल? गणपती, दिवाळी. एक सांगायचं असं नाही. सो दिस टाइम वी डिडंट सेलिब्रेट गणपती, सो होपफुली दिवाळी. ओके. मग नाव थिंग्स दॅट यू हेट. ओके. कुणालची, तुझ्या नवऱ्याची एक सवय किंवा हॅबिट? खूप आहेत. एक सांग. एक सवय ना, तो अरे यार, जर का मी रुसले असेन, चिडले असेन, भांडण झालं असेल तर तो मनवतच नाही यार. ही इज सो फनी. म्हणजे त्याचं असं की आर यू अपसेट? ओके, कॉल मी बॅक वेन यू आर फाईन. अरे पण तुझ्यामुळे अपसेट आहे ना, तू मनव ना. आता फोनवर कसं मनवायचं, तुझं झालं की फोन कर, असं कसं असेल? ही इज व्हेरी अनरोमॅन्टिक. ओके. वन थिंग अबाउट दुबई that you hate? I don't hate anything particularly about Dubai. Heat. The heat. पण असं काय आपण सतत बाहेर असतो असं नाही. तिथे सगळीकडे एसी आहे. सो या, बट आय विश इतकं गरम नसतं. One thing you hate about Mumbai? ट्रॅफिक, खड्डे. One thing. आय कांट स्टॉप. पण ते सगळीकडेच आहे आता आपल्या देशात. If you have a time machine and you could go back in time, तर एक अशी गोष्ट की जी तू बदलशील, तुझा एखादा निर्णय किंवा चॉईस. आय डोंट थिंक सो आय डू दॅट. पुन्हा पूर्ण ही जर्नी येस, इट हॅज मेड मी व्हॉट आय एम टुडे. वंडरफुल. पण तिकडचं काय बदललं तर आता मी बदलीन ना. बरोबर. एव्हरीथिंग हॅज एन इफेक्ट. कमिंग बॅक टू द इंटरव्ह्यू पार्ट, रॅपिड फायर इज डन अँड यू हॅव डन ऑसमली वेल. आणि आता दिवाळीचे काय प्लॅन्स आहेत? सगळ्या फेस्टिवल्समध्ये ताराराणीचं शूटिंग करते आहे. सो इट इज द बिगेस्ट फेस्टिवल ऑफ माय लाईफ. राईट. आय एम सेलिब्रेटिंग क्वीन वॉरियर लाईक छत्रपती ताराराणी. राईट. आणि होपफुली दिवाळीपर्यंत शूटिंग संपेल. सो इफ इट गोज ऑन टाइम तर मग मी दिवाळीला दुबईला जाईन. मग आता छत्रपती ताराराणी बद्दल बोलूयात. कशी तयारी चालली आहे?
जोरदार चालू आहे तयारी. आय थिंक आय एम फॉर्च्युनेट की मला हे करायला मिळतं आहे. आणि आजपर्यंत छत्रपती ताराराणींबद्दल फारसं काही समोर आलेलं नाहीये. खूप लोकांना तर माहिती पण नाहीये त्यांच्याबद्दल. विनो झाशीची राणी, ज्यांनी एक लढाई लढली होती, पण सलग 9 वर्ष औरंगजेबाशी लढत राहिलेल्या, नॉट जस्ट लढाई लढत राहिलेल्या, शी यूज टू गो ऑन द वॉर. म्हणजे त्या वॉरियर होत्याच, त्याच बरोबरीने पॉलिटिकली सुद्धा राजनीती धुरंधर होत्या त्या. किंवा त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन लेवलचं विजडम असेल, किंवा बेसिकली असं म्हटलं जातं की औरंगजेब वयाने किंवा त्याला तो कोणी मारू शकलेला नव्हता, त्यामुळे तो एका पॉइंट नंतर मेला. पण तो नुसताच वयाने मेला नव्हता किंवा थकून मेला नव्हता, तर छत्रपती ताराराणींच्या 9 वर्षांच्या सलग पराक्रमाने तो जास्त खचला. आणि मला असं वाटतं की हे जे 9 वर्षांची जर्नी आहे ती एका चित्रपटात मांडण्याची संधी मिळते आहे, जेणेकरून आत्ताच्या आणि पुढच्या पिढीला कळेल की अशा प्रकारची एक महाराणी किंवा छत्रपती होऊन गेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराजांनंतर जेव्हा औरंगजेबाला वाटलं की आता कोणीही नाहीये, आता दख्खन माझा आहे, आता मराठा साम्राज्य माझा होणार, तेव्हा एक स्त्री ह्या सगळ्यांकडून प्रेरणा घेऊन जेव्हा उभी राहते, म्हणजे तिच्यासाठी तिच्या आयुष्यातले 4 महत्वाचे पिलर्स जे होते ते छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि तिचे वडील म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते, या 4 पिलर्सवर, या सगळ्यांकडनं शिकून ही मुलगी जेव्हा उभी राहिली, एक स्त्री उभी राहिली आणि मराठा साम्राज्य मी आता वाचवणार हे तिने ठरवलं आणि ते वाचवून दाखवलं. आणि एवढंच नाही तर औरंगजेब गेल्यानंतर तिने जे काही दिलेले किल्ले होते, म्हणजे ती हरली नव्हती, तर तिने ठरवून दिले होते किल्ले. गनिमी कावा, मी तसं सगळ्या गोष्टी सांगणार नाही कारण तुम्हाला फिल्ममध्ये बघायला ते आवडतील, पण एवढं नक्की सांगेन की 6 महिन्यात तिने 352 किल्ले परत मराठा साम्राज्यात आणले. आणि इट इज अन अचीवमेंट विच वी कॅनॉट इवन इमॅजिन. अशी एक व्यक्तिरेखा साकारायला मिळते आणि आपल्या निमित्ताने ती गोष्ट किंवा त्या व्यक्तीचं जीवनकाळ आपल्याला पडद्यावरती आणायला मिळतो आहे. इट्स अ प्रिव्हिलेज. वंडरफुल. सोनाली, किती मस्त वाटतंय ग तुझ्याशी बोलून. म्हणजे पण जे मी तुला म्हणलं होतं की विवी, कारण आम्ही मुक्काम पोस्ट आहोत ना, म्हणून कोणाला लिहिशील पत्र आणि काय लिहिशील त्याच्यामध्ये? आय थिंक मी बरंच काही बोललेले आहे. आता तेच फक्त छापून एका पत्रात लिहून कोणाला तरी पाठवलं तरी चालणार आहे. आय थिंक मला त्या पुरुषांना सांगायला आवडेल की इट्स हाय टाइम तुमचा दृष्टिकोन आता बदलायला हवा. आय एम नॉट अ फेमिनिस्ट. आय बिलीव्ह इन इक्वालिटी. मला नाही असं वाटत की मी एकटी क्रांती घडवू शकते आणि मला पुरुषांची गरज नाही. ॲब्सोल्युटली आहे. आय नीड द मेन इन माय लाईफ. माय फादर, माय ब्रदर, माय हजबंड, दे मीन अ लॉट टू मी. दे आर माय स्ट्रेंथ अँड पिलर्स. आय एम ब्लेस्ड की मी अशा फॅमिलीमध्ये आहे जिथे माझ्या बाबांसमोर मला काहीही लपवायची गरज नाही. मी आहे तशी वावरू शकते. माझा भाऊ माझ्या सगळ्यात मोठा क्रिटिक आहे. माझा नवरा माझा सगळ्यात मोठा स्ट्रेंथ आहे. अशा फॅमिलीमध्ये आहे जिथे मला माझ्या हक्कांसाठी, माझ्या अधिकारांसाठी बोलायचीही गरज नाही. लढणं तर लांबची गोष्ट आहे. बिटवीन मी अँड माय ब्रदर, हिला शिक्षणाची काय गरज आहे, याला आपण मोठ्या कॉलेज आणि स्कूलमध्ये ठेवूया, असा कधीही प्रश्न निर्माण झाला नाही. माझ्या आईवडिलांमध्ये कधीच असा मतभेद नव्हता की मुलीने या क्षेत्रात जाऊ नये आणि मुलांना हवं ते सगळं प्रिव्हिलेज मिळावं. मी आणि माझा भाऊ, वी वर रेज्ड इक्वली. आय वुड से आय एम रादर मोर प्रिव्हिलेज दॅन माय ब्रदर. कारण बऱ्याचदा दीदीला जास्त मिळालंय आणि त्याला कमी, असं मला वाटतंय. A being the first born, B being a daughter who's very close to her father. So मला असं वाटतंय की जे मी घरात वातावरण घेऊन जन्माला आली आहे त्याबद्दल मी खरंच खूप कृतज्ञ आहे. कारण बऱ्याच मुलींना हे वातावरणही मिळत नाही घरात. त्याच्यासाठी ही डेली बेसिसवरती त्यांना लढावं लागतं, आपल्या अधिकारांसाठी झुंजावं लागतं. ते मला करायची गरज कधीच पडली नाही. पण तसंच वातावरण समाजात का नाही निर्माण होऊ शकत, या बाबतीत माझं खूप मनापासनं म्हणणं आहे की का सतत मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन हा असतो, का नाही आम्ही आमच्या कर्तृत्वावर गोष्टी मिळवू शकत आणि काही तुम्हाला मान्य होत नाही. जितकं क्रेडिट, अप्रिसिएशन, पैसे, सन्मान, आदर तुमच्या कामांसाठी तुम्हाला मिळतं, तितकंच स्त्रियांना मिळू नये असं तुम्हाला का वाटतं, किंवा मिळायला हवं हे पोटतिडकीने का नाही वाटत? पत्र लिहिण्यापेक्षा या प्रश्नावली लिहून पाठवते आहे सगळ्या अशा पुरुषांना ज्यांना असं वाटतं की अजूनही आपल्या देशात पेट्रिआर्कल सोसायटी आहे.
why not we come together and stand with each other and support each other in making a better life for everyone around us. का अजूनही एका प्लॅटफॉर्मवर येऊन मला हे विचारावं लागतंय. आय होप इन फ्युचर पुढच्या एका जनरेशनमधल्या मुलीला हे प्रश्न निर्माण करायची किंवा तिच्या मनात असे प्रश्न निर्माण व्हायची वेळच येऊ नये. आय एम नॉट सेईंग की एका प्रिव्हिलेज मुलीने येऊन हे बोलावं आणि एका प्रिव्हिलेज मुलीला जिला घरात हे सगळं मिळालेलं आहे तिला कुठल्या तरी गोष्टीसाठी भांडावं लागतंय किंवा विचारावं लागतंय किंवा बोलावं लागतंय हेही काही लोकांना चुकीचं वाटतं. बरोबर. नाटक हिचं काय, हिला तर सगळं मिळालंय, हिला काय प्रॉब्लेम्स आहेत. पण हे जे सतत एक इंटिग्रिटीवर येणारे प्रश्न आहेत हे का निर्माण व्हायला पाहिजेत, हेही न निर्माण होता आपण का नाही वी हॅव ॲक्सेप्टेड ना की स्त्री आणि पुरुष एकत्र एका गाडीचे 2 चाक आहेत आणि ती गाडी पुढे न्यायची असेल तर हे दोन्ही चाक लागतात आपल्याला. बरोबर. असं इट्स नॉट यू कॅनॉट सर्व्हाइव्ह विदाउट अस अँड वी कॅनॉट सर्व्हाइव्ह विदाउट यू. इट इज इक्वली इम्पॉर्टंट फॉर बोथ द स्पीशीज जेंडर्स टू बी टुगेदर. राईट. तर मग ते तितकंच जर इक्वल असेल तर मग मी असं म्हणत नाही की स्त्रिया खूप शक्तिशाली असतात कारण आम्ही रिप्रोड्यूस करू शकतो वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी जुन्या झाल्या. पण तात्विक लेवलवर आपण एकत्र येऊन एकमेकांना डेली बेसिसवरती रिस्पेक्ट का नाही करू शकत. आणि जे काही मी आधी विचारलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधावी का लागतायत. वाव वाव दॅट वॉज ऑसम सोनाली. सो सोनाली, हे सगळे प्रश्न आय होप काही प्रश्नांची तरी उत्तर आपल्याला या आपल्या लाईफ टाईम मध्ये मिळतील किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला येईल, शिकू, जमेल, ऍक्सेप्ट करू आपण की हे दुर्लक्ष केलेलं हे होणारच नाहीये, हे कधीही बदलणार नाहीये, हे असंच आहे, लेट इट नॉट अफेक्ट. या असं आपण ऍक्सेप्ट करू, अशी परिस्थिती येईल असं आपण होप करूयात. पण आय वॉन्ट टू से थँक्यू सो मच सोनाली. तुझ्यामधली ही जी ऑनेस्टी आहे ना, दॅट स्ट्राईक्स अ कॉर्ड. आणि मग समोरच्याला असं वाटतं की यार मस्त, म्हणजे येई आहे वो. आणि विश यू ऑल द बेस्ट, गुड लक अँड अ हॅपी फ्युचर इन युअर मॅरिड लाईफ ऑल्सो आणि ऑफकोर्स इन युअर करिअर. वेटिंग टू सी छत्रपती ताराराणी. आणि आय होप आय लिव्ह अप टू दी एक्सपेक्टेशन्स. ऑफकोर्स यू. पण एव्हरीबडी हू इज डाउटिंग मी, थँक यू बिकॉज यू इन्स्पायर मी टू गिव्ह ऑल इन अँड प्रूव्ह यू रॉंग. थँक यू वन्स अगेन. Thank you so much for appearing on मुक्काम पोस्ट मनोरंजन. धन्यवाद for having me. सो मंडळी, कशा वाटल्या गप्पा आपल्या सगळ्यांच्या अप्सरेशी, हिरकणीशी आणि लाडक्या सोनाली कुलकर्णीशी. तिने आजपर्यंत गेली 15 वर्ष आपल्याला जसं मनोरंजन आपलं केलेलं आहे त्याच पद्धतीने पुढेही ती करत राहणार आहे हे तर तिने क्लॅरिफाय केलेलं आहे. पब्लिकचे काही प्रश्न होते त्याला तिने व्यवस्थित गुंडाळलेला आहे. पण बेसिकली मजा आली. मला वैयक्तिक खूप मजा आली सोनालीशी गप्पा मारताना. तुम्हाला कशी काय मजा आली ते पण सांगा. आणि हो, आपलं हे जे मुक्काम पोस्ट मनोरंजन आहे ना, इथे आपण दर आठवड्याला दर भागामध्ये नवीन नवीन पाहुणे जे आपलं मनोरंजन करत असतात त्यांच्याशी खूप 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 गप्पा मारणार. तर आता तुम्ही विचाराल की बाबा पुढचे पाहुणे कोण आहेत, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला फक्त एवढंच सांगते, ती व्यक्ती एकदम सही आहे. वाट बघा, मजा करूयात. Membership fees apply after free trial. Cancel anytime. Can I be real with you for a second? That goal you have to exercise and eat better, you really can do it. But nobody is going to do it for you. Nobody is going to push you out of bed to work out. Nobody is going to make you eat better. But here's the thing. Nobody has to. Because you can do it if you have the right tools and a community that cares about helping you get results. And that's us, Beachbody. 2.5 million people, each doing the Beachbody program that fits our own goals. Over 80 to choose from, some that take just 20 minutes a day. Nutrition plans that teach you how to eat healthy and still enjoy food. What we all have in common is we know it's not easy, so we help each other. It's as convenient as your TV or laptop, but you need to decide that you're worth it. That's why I'm inviting you to try our amazing Beachbody fitness and nutrition programs. Let us help you succeed. Here's how. Go to beachbody.com to claim your free membership and start feeling great.